म्हणजे असे पण मेसेजेस होते, हेम्या. नाही आता हेमंत सर वगैरे म्हणावंसं वाटत नाही, इथून पुढे तुम्हाला हेम्या अशी हाक मारली तर चालेल का? तर मी हो म्हणलं. एक बाईकवर एक माणूस, एक आजोबा असे येत होते आणि त्यांना म्हणले, दादा जरा थांबा, मला जरा पुढपर्यंत सोडा. आणि ते त्यांच्या मागे बसून गेले बेस पर्यंत. आता म्हणलं हे मुंबईत अशक्य आहे, असं आपण बसू का कोणाच्या तरी मागे? तो कधी गोड असू शकतो, तो कधी गोड असू शकतो, कधी आंबट असू शकतो, तो कधी सडका असू शकतो. आणि असा टायगर आहे की ज्याला टरकाळी फोडायची गरजही पडत नाही. त्याने फक्त एक नजर टाकली की झालं, शिकार तिकडेच झाली. आमच्या ताडोबात जर एकदा सायटिंग झालं वाघाचं की आमच्यासारखे हरणं बिरणं पाणवठ्याकडेच पळतात. नमस्कार, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज निमित्त आहे खास फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाचं आणि त्यानिमित्ताने मी या 3 गोड कलाकारांना भेटण्यासाठी या ठिकाणी आली आहे. सगळ्यात आधी मनापासून स्वागत. खूप फॉर्मल बोलले म्हणून तुम्हाला असं फील होत असेल, पण येस, खूप गोड कलाकार आहेत माझ्यासोबत तिघही. आणि सगळ्यात आधी स्वागत तुमचं स्टार विश्वामध्ये. थँक्यू. आणि सगळ्यात आधी हेमंत सर, तुमच्याकडे येते मी. जिम्माचे उत्तम यशानंतर खरं तर एक जबाबदारी असते प्रत्येक डिरेक्टरवरती की एक मूवी झाला, दुसरा झाला, आणि प्रेक्षकांचं एक असतं की हा बाबा एक झोन ठरलेला आहे, आणि एक डिरेक्टरला एक थोडंसं दडपण असतं की प्रेक्षकांचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते आपण पार करू की नाही. तुम्हाला ही मूवी करताना असं काही जाणवलं, थोडंफार दडपण किंवा काही एक्सपेक्टेशन्स असेल तर? मला असं वाटतं जिम्मा आणि नंतर जिम्मा 2 या सिनेमांमुळे जे प्रेक्षक ते सिनेमे बघायला थिएटरमध्ये आले त्यांच्यासोबत आता माझं एक वेगळं नातं जोडलं गेलंय, आणि आता त्या नात्यामध्ये एक विश्वास आहे. खूप हक्कानी तेव्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी, एस्पेशली माझ्या मैत्रिणींनी खूप मला मेसेजेस केले. म्हणजे असे पण मेसेजेस होते, हेम्या. नाही आता हेमंत सर वगैरे म्हणावंसं वाटत नाही, इथून पुढे तुम्हाला हेम्या अशी हाक मारली तर चालेल का? तर मी हो म्हणलं. सो त्याच्यामुळे आजही असे मेसेजेस मला येतात, हेम्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे. सो मला खूप छान वाटतं, आणि हे नातं आता विश्वासाचं नातं आहे. मी त्यांचा विश्वास कधीच तोडणार नाही, आणि मला खात्री की ते सुद्धा त्यांचा विश्वास कधी तोडणार नाहीत. हे आता असंच वाढत जाणार आहे, ही फॅमिली अजून अजून मोठी होत जाणार आहे, आणि याच जबाबदारीतनं हा सिनेमा, हा एक फर्स्ट क्लास सिनेमा मी त्यांच्यासाठी आणलाय. आतापर्यंत माझ्या मैत्रिणींचा ग्रुप घेऊन जात होते. नवरे बऱ्याचदा नाही ते बायकांचा सिनेमा आहे वगैरे, तुम्ही या जाऊन वगैरे, असं होतं. आता या माझ्या मैत्रिणी नवऱ्याला, सासऱ्यांना, दिराला, मुलांना, सगळ्यांना घेऊन येणार आहेत, कारण हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे, संपूर्ण कुटुंबासाठी आहे. आणि तो बघून तुम्हाला स्वतःबद्दल, स्वतःच्या आयुष्याबद्दल फर्स्ट क्लास फिलिंग येणार आहे. क्या बात आहे. मी मगाशी ना सिद्धार्थचा इंटरव्ह्यू घेत होते, त्यावेळेस मी काहीतरी एक ट्रिकी क्वेश्चन विचारले होते त्यांना. त्यावर ते काय बोलले की हेमंत सरांचं मला वेगळं रूप त्यांच्या गावी गेल्यानंतर पाहायला मिळालं. म्हणजे हेमंत सर जेव्हा शहरात असतात, ते काही म्हणजे मुंबईमध्ये असतात, ते टोटली वेगळे असतात, आणि ज्यावेळेस त्यांच्या गावी गेले त्यावेळेस त्यांच्यातला एक वेगळा माणूस आम्हाला पाहायला मिळाला. सो असं काय घडतं तुम्हाला गावी गेल्यानंतर की आपलं वालं फिलिंग येतं, की तुमचं जे रिअल ऑनेस्ट मत असतं ते बाहेर पडतं? तू मला सांग, तू अशी असतेस का घरी आई बाबांशी बोलताना? नाही, ऑब्व्हियसली नाही ना. म्हणजे त्यामुळे आपण आपल्या घरी गेलो की आपल्याला कशाच पडद्याची गरज लागत नाही, कशाच मुखवट्याची गरज लागत नाही. म्हणजे असं नाही की हा आता मुखवटा आहे, म्हणजे मी आहे तसाच आहे इथेही तिथेही, फक्त तिथे अजून जास्त रिलॅक्स्ड स्वतःला फील करतो, आणि मला असं काही वाटतच नाही म्हणजे की हे काहीतरी वेगळं आहे आपल्यापासनं. म्हणजे मला असं त्या माझ्या मातीवर पाय ठेवला कीच असं होतं की मी आलो, मी माझ्या जागेवर आलो, आणि आता काही नाही, आता जग नको मला. दरवेळेला माझं हे होतं, तिथनं निघताना दरवेळेला वाईट वाटतं, दरवेळेला असं होतं की पुन्हा कधी जाणार. पण या सिनेमाच्या निमित्ताने गेल्या 2-1 वर्षात खूप येणं जाणं आता वाढवलंय मी, आणि ते वाढवणार आहे, कारण इव्हेंच्युअली मी तिथेच जाऊन राहणार आहे आणि रिटायर होणार आहे. ओ माय गॉड. त्याचा एक किस्सा मला सांगायला आवडेल की हेमंत सर त्यांच्या गावी, खरंच ते म्हणाले तसं माणूस आपल्या घरी कोणी आलं की कसा असतो तसे ते होते. तर आम्ही एक सीन शूट करत होतो, आणि त्यात असं बरंच ड्रोन आणि असं खूप ट्रॅव्हल वगैरे होतं.
आणि सरांना परत बेसवर जायचं होतं. तर ते बरंच लांब आलो होतो आम्ही. तर ते असे उभे होते, ते चालायला लागले होते आणि एक बाईकवर एक माणूस, एक आजोबा असे येत होते आणि त्यांना म्हणले, दादा जरा थांबा, जरा पुढपर्यंत सोडा. आणि ते त्यांच्या मागे बसून गेले बेसपर्यंत. आता म्हणलं हे मुंबईत अशक्य आहे, असं आपण बसू का कोणाच्या तरी मागे, दादा जरा पुढपर्यंत सोडा वगैरे. सोडणारही नाही, ते थांबणारही नाहीत, काही भीकच घालणार नाहीत. पण ते एक वेगळंच व्हर्जन आम्हाला मस्त बघायला मिळालं त्यांचं. येस. आणि खाली पण मला बऱ्याच जणांनी हेच सांगितलं तुमच्याबद्दल. इंटरव्ह्यू नक्की बघालच. तर मिताली, मी तुझ्याकडे वळेल. एकतर ना फ्रेशर जेव्हा चालू होतं, मी माझं एक हे सांगते, जेव्हा स्कूलिंगमध्ये मी असायचे तेव्हा, कॉलेज आणि स्कूलिंगच्या ह्याच्यात, तर त्यावेळेस ना खूप एक क्रेज असायची तुमच्या टीमची, किंवा तुझं एक वेगळं कॅरेक्टर होतं त्यामध्ये. आणि नंतर मितालीची जी जर्नी चेंज झाली ना हळूहळू करत उर्फीमध्ये, म्हणजे आम्ही एक ती यंग मुलीला तिथे पाहिलेलं आहे, किंवा एक फ्रेंड म्हणून तुझा झोन सेट झालाय. आणि इव्हन इन्स्टावर सुद्धा ते आमच्यातली एक तू वाटून जाते आम्हाला. पण मला एक विचारायचं, या मूवीमध्ये तुझा तो ट्रेंड जो आहे तो ब्रेक होणार आहे का वेगळी मिताली आम्हाला पाहायला मिळणार? मी खरं सांगू, मला आवडेल तो ट्रेंड ब्रेक झालेला. कारण जसं तू म्हणालीस की तो फ्रेशर्सचा जो काळ होता तेव्हा मीही लहान होते आणि त्या प्रकारचीच भूमिका मी करत होते. पण आता माझं काय म्हणतात, एक्सपिरियन्सही थोडाफार का होईना वाढलाय, समज थोडी वाढलीय. त्याच्यानंतर जेव्हा असं एखादं पात्र आपल्या हाती येतं ना, तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं हे प्रत्येकाच्याच डोक्यात असतं. आणि मी माझे 1000% देऊन तो प्रयत्न केलेला आहे. सो मला खरंच आवडेल की ते त्याच पद्धतीने बाहेर आलं पात्र. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की याच्यात चॅलेंजिंग गोष्टीही बऱ्याच होत्या. कारण गावचा सिनेमा आहे, भाषा तिथली आहे, मी कधीच तसं बोलले नाहीये. आणि तिनं अशी मधलीच भाषा असल्यामुळे ते अजून कठीण होतं. अगदी गावठी बोलायचं असेल तर तेही त्यातल्या त्यात सोपं जातं. शहरी तर काही मुद्दाच येत नाही. पण सर कायमच पाठीशी होते. ते काहीही चुकलं की लगेच सांगायचे. सो मेहनत खूप घेतलेली आहे सगळ्या टीमनेच. तर तसंच ते बाहेर आलं तर अर्थातच आम्ही सोन्याहून पिवळं. सो राशी, मी तुझ्याकडे येते. अर्थातच एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर बऱ्याच जणांचे एक्सपेक्टेशन्स असतात की राशी आम्हाला परत कुठे पाहायला मिळणार आहे. तर मला एक सांग की तुझ्या बाबतीत असं काही झालंय का की येस मी नवीन प्रोजेक्ट मध्ये येते, आता नवीन माझे प्रोजेक्ट येणार आहे, पण सगळ्यात जास्त अशी एखादी फॅन मुवमेंट किंवा एखादा कोणीतरी व्यक्ती जो तुझ्या खूप जवळचा आहे आणि त्याला खूप असं वाटतं की तुझे अजून खूप जास्त प्रोजेक्ट्स आले पाहिजेत आणि मला तुझ्या या प्रोजेक्ट मध्ये खूप मनापासून की मला पाहायला फार आवडेल, असं कोणी जवळचा व्यक्ती आहे का किंवा फॅमिली मध्ये? कारण ही फॅमिली बेस्ट मूवी आहे. सो मला हा प्रश्न नक्कीच तुला विचारायला आवडेल. माझ्यावर मी जेव्हा म्हणलं की मला ऍक्टर व्हायचंय तेव्हा माझ्यावर सर्वात जास्ती ज्या 2 व्यक्तींनी विश्वास ठेवला ते म्हणजे माझे आई बाबा. आणि त्यांच्यासाठी मी म्हणेन की ही फिल्म जे काही मी त्यात दिलंय माझं 100% 200% जे काही मी ओतलंय त्याच्यात ते त्यांना स्मरून ओतलंय की त्यांनी जे प्रेम दिलं किंवा त्यांनी जो विश्वास ठेवला तो सार्थकी ठरला पाहिजे. तो योग्य त्यांना त्याचा मोबदला योग्य तसा मिळाला पाहिजे की आपण जिच्यावर विश्वास ठेवला, आपण जे हिच्यात इन्व्हेस्ट केलं ते चांगलं केलं. आणि त्यामुळे आणि असंही होतं की एवढ्या करिअरच्या सुरुवातीला जेन्युइनली चॉईस नसतो किंवा तो असा त्याचा मी फार विचार नाही केला. बट असं नसतानाही एवढा सुंदर चित्रपट माझ्या नशिबी येणं ही खरंच कृपा आहे माझ्यावर, वेगळीच पुण्याई आहे ती. आणि तर तो असा तुमच्यापर्यंत पोचावा तेवढ्याच उत्तमरित्या, एवढंच मला वाटतं. येस, नक्कीच पोहोचेल, त्यात काही वादच नाहीये. आता एक छोटासा गेम खेळतोय कारण खूप क्वेश्चन्स होतात आणि तुम्ही पण बऱ्याच वेळ झाला आन्सर्स देताय सगळ्या क्वेश्चनचे. तर छोटासा क्वेश्चन आहे तिघांसाठी पण, गेम आहे. तर त्यामध्ये पहिला माझा प्रश्न असेल की असं कोणतं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे मी एक शब्द घेणार आहे, त्या शब्दाशी रिलेटेड तुम्हाला सांगायचं की तुमच्या सेटवरती पिक्चरमध्ये असं कोणतं व्यक्तिमत्व आहे त्या शब्दाशी रिलेटेबल असेल या टीम मध्ये आपल्या. सो पहिला वर्ड आहे आंबा. आंबा कसा फळांचा राजा आहे, गोड आहे आणि कधीतरीच आपल्याला उन्हाळ्याच्या सीझन मध्ये खायला मिळतो. ग्रुप पैकी पहिलाच तू प्रश्न असा विचारलायस की ऍटलीस्ट गोड आहे याच्याशी तरी रिलेटेड काहीतरी बोला. तोच खरा, तीच कॅच आहे. बापरे, सेटवर कोणीच गोड नाहीये. माझ्याकडे आहे याचं उत्तर.
माझ्या दृष्टीने अमेय वाघ. तो कधी गोड असू शकतो, तो कधी गोड असू शकतो, कधी आंबट असू शकतो, तो कधी सडका असू शकतो. आंबा सडकाही निघू शकतो, बरोबर. तर ते मूड जो आहे त्याच्यावर ते खूप बदलत राहतं. पण एकदाच कधीतरी असं छान प्रेम करतो की मग बाकीचे वर्षभर किंवा महिनाभर काही वाटत नाही. सो त्याच्यामुळे तो सीझनल जरी असला तरी सुद्धा त्याची वाट बघत राहतो, तो हवासा वाटतो. दॅट इज आंब्या वाघ. मी गोड आंब्याबद्दल सांगते, जो सगळ्यांना आवडतो. दॅट इज हरीश दुधाडे. आमच्या सेटवर अत्यंत गोड माणूस आणि अत्यंत लाड पुरवणारा माणूस. सो माझ्यासाठी आंबा सेटवरचा तो आहे. मी म्हणेन निवेदिता मॅम. अगदी गोड म्हणजे मिठा गोड जे आहे दॅट इज निवेदिता मॅम. त्या इतक्या सॉफ्ट स्पोकन, इतक्या गोड, इतक्या मधुर अशा बोलतात त्या, आणि त्या वागतात सेम तुमच्यासारख्या सर. आणि त्या खूप प्रेमळ आहेत, त्यामुळे गोड आंबा. नेक्स्ट आहे काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या जवळच आहे पण पूर्ण सेटभर शोधणार किंवा विसरणार. सिद्धार्थ चांदेकर. एकदा त्याच्या खिशात फोन होता, तो सगळीकडे शोधत होता त्या वाड्यात की कुठे आहे फोन, कुठे आहे फोन, कुठे आहे फोन, कुठे आहे. आणि हे घरीही चालतं. म्हणजे माझ्या आयुष्यातलाच काखेत कळसा गावाला वळसा तो आहे. माझं पण तेच उत्तर. माझं उत्तर आहे मी 100 ठिकाणी 100 वस्तू विसरते आणि ते तिथेच असतं, पण ते मला अजिबात दिसत नाही. उदाहरणार्थ चप्पल, चार्जर, फोन, आयपॅड, वाटेल त्या गोष्टी मी वाटेल त्या वेळेला. मला एक सांग, बाहेर पडल्यावर चप्पल विसरतेस का कधी स्वतःची? चप्पल नाही माणूस विसरत. फोन विसरला, गॉगल, चष्मा राहिला, चप्पल कशी विसरली जाऊ शकते? सेटवर येताना भीती वाटत असेल तुमची. मंदिरात कसा माणूस चप्पल काढून जातो ना, तशी मी पादत्राण बाहेर काढून जायचं. शेवटचा वर्ड आहे वाघ. म्हणजे वाघ, टायगर. सो म्हणजे सेटवर बघा टायगर सांगितलं ना मगाशी. या जंगलात आणि असा टायगर आहे की ज्याला डरकाळी फोडायची गरजही पडत नाही. त्याने फक्त एक नजर टाकली की झालं, शिकार तिकडेच झाली. आमच्या ताडोबात जर एकदा सायटिंग झालं वाघाचं की आमच्यासारखे हरणं बिरणं पाणवठ्याकडेच पळतात. पण येस, आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे वळतो. जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, हा चित्रपट संपूर्ण फॅमिलीसाठी बनवलेला आहे. आजकालच्या काळात युथ हे कुठेतरी मोबाईलवर रमलेलं दिसतं. मग आई तिच्या टीव्ही मध्ये रमलेली दिसते. बाबा काहीतरी वेगळंच शोधून मॅच बघा, युट्यूब वरती वेगळं काहीतरी बातम्या बघा. सो आजकाल आपण एकत्र फॅमिली बसून काहीतरी बघणं हे खूप दुर्मिळ झालंय. आणि एकत्र फॅमिली बसून एक क्लीन, आपल्याला हवा असा आपलं मनोरंजन करणारा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय 24 जानेवारीपासून. आपल्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन जा आणि हा चित्रपट नक्की बघा. येस, नक्कीच बघतील, त्यात काही वादच नाही, कारण तुमचा चित्रपट आहे. थँक्यू.